तुम्ही पहिले कारण शोधा. हा म्हणजे नुसतं प्रेग्नन्सी होत नाही म्हणून आयव्हीएफ करू नका. ते प्रेग्नन्सी Exactly. का होत नाही विषय संपला. म्हणजे Yes. Mic drop. So, hello, hi, namaskar. If you are listening or watching to this, there's a good chance that you did not plan to be here, but maybe you thought getting pregnant was easy. किंवा तुम्ही खूप घाबरलेले असाल किंवा तुम्ही एक्झॉस्टेड असाल किंवा तिन्ही एकत्र. सो आय वेलकम यू टू ivfcare.in, infertility unfiltered. So this is a podcast that we have created by a group of infertility experts. We are a group working with infertility people navigating through infertility every day. And let me introduce you to my team. That is the man, the myth, the legend, Dr. Ranjit Joshi sir. Sir has a vast experience in working with infertility and recent technology, that is stem cell and immunotherapy. And next, we have Dr. Sachin Gavle. Sir is a highly skilled surgeon working with infertility patients. And next, we have Dr. Sheetal Patil, who is an expert counselor. And next, we have Dr. Trupti Dhakre, who is a friendly doctor whom you actually need during IVF. And next, we have Dr. Chetna Dahivelkar. Ma'am is at the forefront of CCPF, that is Cervical Cancer Prevention Foundation. Yes. So now moving on. So please give us an idea ki why we have started this podcast. ओके. IVF care जे कन्सेप्ट आहे, ॲज द नेम सजेस्ट, इज व्हेरी सिम्पल. इज डुईंग IVF विथ केअर. काही Yes. लोकांना IVF करावं लागतं. ते फर्टिलिटीमध्ये काय होतं, काही जणांना नॅचरल प्रेग्नन्सी येते, काही जणांना थोडीशी ट्रीटमेंट लागते, गोळ्या औषधं सर्जरी वॉट एव्हर. काही जणांना IVF करायला लागतं. फाईन. आता आपलं जे मेन याचा उद्देश आहे की ज्या लोकांना IVF किंवा कुठल्या तरी फर्टिलिटी ट्रीटमेंट घ्याव्या लागतात, तर त्या अनफिल्टर्ड, ॲज यू आय थिंक यू यूज दॅट वर्ड व्हेरी नाईसली. इट्स अनफिल्टर्ड की Yes. त्याच्यामध्ये कुठलं फिल्टर म्हणजे कॉफीचा फिल्टर नाही, फिल्टर म्हणजे झापड. म्हणजे आपण म्हणतो ना ग्रीन फिल्टर, रेड फिल्टर. की काही लोकांना त्याला एक प्रकारचा रंग किंवा एक प्रकारचं थीम किंवा एक प्रकारची अँझायटी लावून IVF करतात, ऑरा क्रिएट होतो Taboo विनाकारण. होतो. आणि त्याचा त्रास होतो. Yes. म्हणजे लोकांना त्रास होतो, घरच्यांना त्रास होतो. आणि मग हे अनफिल्टर्ड लोकांपर्यंत पोहोचवावं की हे असं आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं फिल्टर्ड किंवा रंग नाहीये, हे असं IVF आहे, असं हे आहे, त्या दृष्टीने तुम्ही करा. कारण काय असतं की कुठलीही मेडिकल ट्रीटमेंट घ्या किंवा मेडिकल प्रॉब्लेम घ्या, अगदी दात दुखी असो, IVF असो, काही असो, जेव्हा माणूस त्या डॉक्टरकडे जातो तेव्हा तो 2-3-4 वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम घेऊन बघ. एक मेडिकल प्रॉब्लेम किंवा माझ्या स्कॉम मध्ये आहे, प्रिव्ही जाते, अमुक आहे तमुक आहे, हा मेडिकल झाला. त्याच्यावर त्याचा सायकोलॉजिकल मनात 50 प्रश्न असतात. मला होणार आहे की नाही, कसं होईल, मग बापरे मला बेड रेस्ट घ्यायला लागेल का, मग अमुक होईल का. त्या सोशल असतो. लोक Pressure. विचारतात काय लग्नाला इतके वर्ष आले, 5वा वाढदिवस, 4था पाडवा, 7वं अमुक, आणि फायनान्शियल असतो Cost. कारण आज कॉस्ट हे आहे. आणि हे सगळं लोकांपर्यंत पोहोचावं अनफिल्टर्ड वेनी की हे असं आहे, त्याच्यामुळे विनाकारण भाऊ करू नका. Yes. आहे ते समजून, कुठली गोष्ट आपण समजून केली ना तर इट बिकम सोपं. टॉलरेबल. असं मी म्हणत नाही की विथ कम्फर्ट किंवा विथ इज किंवा ओके मग हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे, का करायला पाहिजे, का करायला नको, ही मेंटल क्लॅरिटी असते ना की मनातली क्लटर, शंका, कुशंका जातात आणि प्रवास सुसह्य होतो. सो हा IVF केअरचं हे. आणि जसं तू म्हणली की सगळे मिळून आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो, लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, लोकांच्या समस्या, प्रश्न आपल्यापर्यंत यायला पाहिजे. ते तर मला असं वाटतं की जसं तू म्हणाली की काही जण हा पॉडकास्ट बघतायत आणि काही ऍक्सिडेंटली बघतात, काही Exactly. इंटेन्शनली बघतात, काही जणांना कोणी शेअर केलं असेल. तर म्हणजे आता हे जे पॉडकास्ट इथून पुढे पण बरेच होतील, कारण हा आपली सुरुवात आहे. सर हे जर म्हणजे तुम्हाला कोणाला आवडलं तर किंवा तुम्हाला असं वाटलं की कोणाला फायदा होईल याचा, तर तुम्ही तो जे आपण
नवीन इलेक्ट्रॉनिक संस्कार म्हणतो की लाईक शेअर सबस्क्राईब आणि ते की आप्तसोख्यांबरोबर पाठवायचे येस. किंवा त्याच्यानी त्यांना फायदा होईल. आणि दुसरं ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा फायदा असा आहे की कॉमेंट्स किंवा क्वेश्चन्स येतात ना, आय थिंक त्याच्याने आपल्याला पुढच्या ह्याच्यात काय बोलायचं ते म्हणजे लोकांना काय ऐकायचं ते समजा एक एक्झॅक्टली. 50 प्रश्न आले, 100 प्रश्न आले आणि त्यातले एक जास्तीत जास्त प्रश्न अमुक विषयाबद्दल, आपण तो विषय घेऊ येस. त्याच्यावर आणि तो मग त्याच्याबद्दल बोलू. सो हा आपला मेन पर्पज आहे. आणि की एक्सपर्ट टीम आहे, सगळे वेगवेगळे म्हणजे अपार्ट फ्रॉम डॉक्टर, जसं तू इंट्रोड्यूस करताना सांगितलं की सचिन सर एक्सलंट सर्जन आहे IVF, पण त्याच्यावर ते स्पिरिच्युअली मेडिटेशन मध्ये खूप पुढे आहे. शीतल मॅडम इज एक्सलंट पेंटर म्हणजे आणि हे सगळे लोक जे आहेत की त्यांना डॉक्टरच्या व्यतिरिक्त पण एक बाजू आहे, Yes. त्यामुळे ते पेशंटची पण पेशंट Closer. व्यतिरिक्त बाजू बघू शकतो. हं. की ज्या माणसाला नुसतंच डॉक्टर आहे तो नुसतंच पेशंट पाहतो, पण जो डॉक्टर व्यतिरिक्त पण काही असतो तो पेशंट व्यतिरिक्त पण त्या माणसाला बघतो, त्याच्या फायनान्शियल एम्पॅथी क्रिएट करतो, त्याचं म्हणतो आपण मूर्त म्हणतो ना की तेवढ्या पुरतं तेवढं नाही, तर तुला हा पण प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. आता जे Yes. आपण 3 सायकल प्रोग्राम केला की ज्याच्यामध्ये नाही ज्यांना सक्सेसफुल होत त्यांना पैसे परत मिळतात काही प्रमाणात, ज्याला आपण पेशंट टू पेशंट Insurance इन्शुरन्स सारखं. म्हणतो. म्हणजे हं. आपण ते 2007 पासून आता Yes. 20-19 वर्षापासून चालू आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे जसं आपण ते पुढे जात जाऊ बोलत जाऊ तसं ते होत जाईल. येस. सो आता हे झालं आपलं एक बेसिक इंट्रोडक्शन. तर आता आपण अशा विषयावर बोलणार आहे जे तुम्ही गेस केलंच असेल, दॅट इज व्यंधत्व. तर याबद्दल लोक घरात खूप हळू बोलतात पण इंटरनेटवर बरंच जोरात सर्च करतात. हो. तर तर नेमकं इन्फर्टिलिटी म्हणजे काय हे आज आपण जाणून घेऊया. इन्फर्टिलिटी, वंध्यत्व याची डेफिनेशन किंवा हे समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं पेशंटचं एज. जर एज 30 पेक्षा कमी असेल तर पेशंटने रेग्युलरली वर्षभर ट्राय केलं, एक 12 महिने ट्राय केल्यानंतर प्रेग्नन्सी नाही राहिली तर आपण त्याला इन्फर्टिलिटी असं म्हणतो. पण जर पेशंटचं एज 30 पेक्षा जास्त असेल तर मग 6 महिने ट्राय करूनही जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरला अप्रोच केलं पाहिजे. जसं तुम्ही आता बोलले याच्याबद्दल की इन्फर्टिलिटी बद्दल, तर जसे त्याच्यात इन्फर्टिलिटीचे पण 2 प्रकार झाले. एक प्रायमरी इन्फर्टिलिटी बरोबर, आहे हा. आणि एक सेकंडरी इन्फर्टिलिटी, ज्याच्याबद्दल तुम्ही बोलले ते प्रायमरी primary. इन्फर्टिलिटी. जसे आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आता असेही पेशंट वाढत चालले की ज्यांना पहिलं अपत्य आहे, जे त्यांना नॅचरली झालेलं आहे, त्याच्यासाठी त्यांना ट्रीटमेंट करायची गरज पण नाहीये. पण त्यांना आता सेकंड चान्स घ्यायचा असेल, मे बी 3 महिने असो, 6 महिने असो, तेव्हा मग परत त्यांना त्रास होतोय की आता मला प्रेग्नन्सी ट्रीटमेंट करण्यासाठी मला डॉक्टरांकडे जायची गरज पडतीये. हो. असे आता आपण पेशंट बरेच बघतोय. पण म्हणजे आता समजा एक प्रश्न, एक डॉक्टर म्हणून एक माणूस म्हणून की मग एक मला किंवा अजून कोणाला तरी एक मूल झालंय आणि मग त्यांनी प्रयत्न सुरू केले, तर मग किती दिवस त्यांनी प्रयत्न करावे डॉक्टरकडे जावं की ते पण एजवर डिपेंड हा. आहे. म्हणजे तुम्ही साधारण काय सल्ला द्याल की किती जसं एज वाढतंय आता प्रत्येकांचं एक क्वालिटीचा इश्यू तिथे येतोय. आता वयाच्या 30 नंतरच आता एक क्वालिटीचा इश्यू हळूहळू तर वाढत चाललाय. पूर्वी लोकांचं होतं की नाही IVF म्हणजे आपण एकदम 35च्या एज नंतर वगैरे करायला पाहिजे. तसं आता नाहीये. प्रत्येकाचे जे फॅक्टर्स आहेत की काहींना सिव्हिअर मेल फॅक्टर पण असतो. आता पूर्वी असं होतं की फर्स्ट चाइल्ड झालेलं आहे म्हणजे माझं सगळं ओके आहे, मिस्टरांचं माझं सगळ्या गोष्टी ओके आहेत म्हणून आम्हाला तेव्हा काही करायची गरज नाही पडत. पण सेकंड टाइम आपण इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आपल्याला कळतं की हो खरंच आता इथे मिस्टरांचा काही स्पर्म इश्यू असेल किंवा फिमेलचा ट्युबल फॅक्टर असेल, ते इन्फेक्शनमुळे कधी कधी ब्लॉक झाले असतील, तर अशा यांना आपण सांगतो की लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट करायला पाहिजे. साधारण असं आपण म्हणूया का की एक 30-32च्या आत असेल तर 6-8 महिने ट्राय करा, हा, किंवा मे बी वर्षभर ट्राय करा. आणि 32च्या वर वय झालं, 32-33च्या वर, तर थोडं लवकर करा. आणि त्याच्यात जर काही असेल किंवा पाळी अनियमित आहे, पोटात दुखते, अशी काही लक्षणं असतील किंवा ज्याला आपण सिम्पटम्स म्हणतो, तर मग थोडं 6 महिन्यांनी करा. म्हणजे 32च्या आसपास एक वर्षभर ट्राय करावं. मग त्या 32-33च्या वर असेल तर एक 6-8 महिन्यामध्ये नाही झालं तर करावं. येस. तर हाऊ टू अप्रोच सच पेशंट, म्हणजे त्यांनी डॉक्टरकडे जेव्हा फर्स्ट टाइम जातात तेव्हा मग पुढे काय होतं? बेसिकली सगळ्यात महत्वाचं जेव्हा कपल आमच्याकडे येतं तर हिस्ट्री टेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, कॉज जे आहे ते आपण डायरेक्टली हिस्ट्री टेकिंग मधनच काढू शकतो. तर जेव्हा पेशंट येतं एज हर एज अँड ऑल्सो एज ॲट मॅरेज बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. का? कारण आजकाल लग्न उशिरा होत आहेत, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहायला उशीर होतो आणि ऑलरेडी मग म्हणजे
अंडाशयाचा जो साठा जो असतो तो कमी होतो जातो. त्याच्यामुळे पेशंटचं एज प्लस एज ॲट मॅरेज इक्वली इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर मेन्स्ट्रुअल हिस्ट्री आपण व्यवस्थित त्या वयाचं किती वय साधारण आकडा जर आपल्याला एक आकडा साधारण सांगायचा असेल किंवा आता हे समजा पॉडकास्ट बघतायत आता एज ठीक आहे मग तो 30 25 28 30 32 35 असं कुठल्या वयाच्या लोकांनी लवकर जावं कुठल्या बेसिकली 30 ते 32 वर्ष वयापर्यंत त्यांनी जसं मी आधी सांगितलं की 1 वर्ष ट्राय करून ते जर नाही झालं तर यावं डॉक्टरांकडे. पण त्याच्यापेक्षा जास्त एज असेल तर लवकर त्यांनी डॉक्टरांना अप्रोच केलं पाहिजे. मग शीतल मॅडम जसं बोलल्या किंवा आहे की 32-33 हे एक वॉटरशेड ठेवा. येस 32-33 ऐवजी वर्षभरात ठेवा त्याच्यावरती 6 महिने 8 महिने एवढंच ठेवा म्हणजे अगदी 40 पर्यंत ढकलू नको नका. जावं. ते पाहतो की, पण म्हणजे आजकाल ते- लोक मॅरेजच एज ऑफ मॅरेज इज ऑल्सो इन्क्रीजिंग त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वाढत चालले आहेत अजून. म्हणजे 30-32 Yes. लग्नाचं वय Yes, झालं. वय yes, झालंय हो. आजकाल. लग्न झालं आणि लग्न लवकर झालं तरी बरेच लोक करिअरला प्रेफरन्स देतात त्याच्यामुळे पण प्रेग्नन्सीसाठी उशीर होतो. पण नंतर जास्त ट्रीटमेंट घेऊन प्रेग्नन्सी करण्यापेक्षा योग्य वयात काही गोष्टी झालेल्या बेटर असतात. जसं असं. पूर्वीच्या काळात होतं हा. लवकर लग्न करायचं आणि लवकर मुलं Yes. करायची ते आता आपल्याला असं वाटतं की ते बरोबर होतं. हा. आपण कोणाशी तरी बोलत होतो ना की आणि बोलता बोलता तृप्ती मॅडमने असं कन्सेप्ट काढला की तुमचं प्रजनन आयुष्य म्हणजे आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड कन्सेप्ट की प्रजनन लाईफ Life. रिप्रोडक्टिव्ह लाईफ प्रजनन आयुष्य ऍक्टिव्ह. तर आता जर आपण एक ऍव्हरेज आपलं जनरल लाईफ सोडून देऊ की जनरल लाईफची आज लाईफ एक्सपेक्टन्सी 75-76 हो. वर्ष आहे आणि कदाचित आपण म्हातारे होईपर्यंत ती 80-90 वर्ष. पण रिप्रोडक्टिव्ह लाईफ जे स्त्रीचं आहे किंवा फिमेलचं आहे तो इट स्टार्ट पाळी सुरू झाली की Yes, 12-14 menarche. वर्षाला सुरू होतं 12-13 वर्षाला आणि ते साधारण 40च्या आसपास संपतं. म्हणजे ऍक्च्युली प्रजनन आयुष्य तेवढंच आहे. तेवढंच आहे. साधारण 12 ते 42 किंवा 13 ते 43 म्हटलं तर ते 30 वर्षातच आहे. येस आता जे चेतना मॅडम म्हणतायत की लग्नच उशीर होत त्याच्यामुळे ह्या 30 वर्षातले अर्धे अर्ध तर त्याच्यातच तिथून जातं. त्यामुळे मग जसं सचिन सर म्हणाले की मग उरलेल्या वेळामध्ये करिअर हे ते प्लॅन करणं हे आय थिंक प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. Yes. म्हणजे याला आपण फॅमिली प्लॅनिंग फॅमिली प्लॅनिंग म्हणजे जसं लोक बाकीचे प्लॅनिंग करतात हो सगळं एव्हरीथिंग इज planning. प्लॅन. त्यांना काय पाहिजे? फॅमिली सगळ्या प्लॅनिंग हे पण शेवटी- ते शेवटी न ठेवता शेवटी न ठेवता त्याला प्राधान्य दिलं पाहिजे लोकांनी. फॅमिली प्लॅनिंग म्हणायला काय हरकत नाही कारण लोकांना फॅमिली प्लॅनिंग म्हणजे उलटं. गर्भनिरोधक उलटं वाटतं. पण असं नाही फॅमिली प्लॅनिंग कधी व्हायला पाहिजे किती व्हायला पाहिजे 1 का 2 आणि केव्हा कधी आणि केव्हा आणि तुमच्या लाईफ स्टेजला की आपण जसं म्हणतो नाही हे EMI इथे थांबतील हे EMI नाही का परत आपलं काहीतरी बोलणं झालं होतं इथे बाई म्हणाले की गाडीचं EMI संपल्यावर मी IVF सुरू करेन. चेतना मॅडम म्हणे अरे तो EMI पेक्षा आधी हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे दॅट इज व्हेरी ते इम्पॉर्टंट. तर रिव्हर्स नाही करता येत. येस बाकी गोष्टी तरी नंतर प्लॅन करता येतात पण ह्या गोष्टी रिव्हर्स नाही करता येत. पण जसं आता एज रिवर्स नाही करू शकत. येस बरोबर. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आता लिमिटेड टाइम आहे तर आय वुड सजेस्ट टू कम फॉर अ प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग Right. इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज ऍब्सोल्युटली अँड देन वन्स यू कम मग आपण काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन करून घेतो जस्ट टू नो दॅट हाऊ मेनी एग्स वी हॅव इन अ बास्केट जसं सोनोग्राफी करतो Yes. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक अँटरफॉलिकल काउंट आपल्याला अंदाज येतो की किती आहे काही ब्लड टेस्ट आपण करतो बेसिक डिफिशियन्सीज असतात त्या रेक्टिफाय करून आपण वाढवतो नाही शकत रिप्रोडक्टिव्ह एज पण ऍटलीस्ट वी कॅन कीप द एग क्वालिटी गुड टिल द एंड येस म्हणजे मग प्रेग्नन्सी अँड लवकर प्लॅन द प्रेग्नन्सी वी कॅन हॅव अ डिटेल प्लॅनिंग की तुम्ही किती दिवस थांबू शकता एक्झॅक्टली सचिन सर म्हणाले की एखाद्याला कमी असेल तर त्यात सांगतील लवकरात लवकर, हो. गाडीचं EMI सोडून दे हे कर नाही वन मोर थिंग आय वुड लाईक टू ऍड की आजकाल ऍडिक्शन्स पण खूप झालेत त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येतो मेल फिमेल हा बोथ ऍडिक्शनमुळे फर्टिलिटी कमी होते. ऍडिक्शन आणि स्ट्रेस येस येस एवढे या सगळ्या EMI गोष्टी आहेत, rule आहेत. सगळ्यांचा स्ट्रेस आहे तर ह्या सगळ्या गोष्टी हिस्ट्रीमध्ये व्यवस्थित समजून घेऊन आपण जर कारण शोधलं तर मग आपल्याला ट्रीटमेंट पण इझी करता येते. उत्तरा तुम्ही सांगा कारण ना मला वाटतं आपलं पॉडकास्ट भरकटच जाईल नाही कारण आपण इतकं बोलत बसतो. नाही नाही सर तर नेक्स्ट टॉपिक सर स्ट्रेस मॅनेजमेंट ड्युरिंग इनफर्टिलिटी ट्रीट. सपोज एक कपल आलं तुमच्याकडे दे आर ऑलरेडी 4-5 वर्ष होऊन गेले मॅरेजला आणि दे आर नॉट एबल टू कन्सीव्ह दे हॅव टेकन मल्टिपल ट्रीटमेंट ऑल्सो आउटसाइड स्टील मग हाऊ टू मॅनेज दॅट.
स्ट्रेस ऍक्च्युली इनफर्टिलिटी जो जेव्हा एक तर कपल स्वतःला लेबल लावून घेतं एक्झॅक्टली किंवा फॅमिलीतले लोक सोसायटी Pressure. लेबल दे हो. इनफर्टिलिटी दॅट इज स्ट्रेस तिथून चालू होतं. आणि मग दुसरा प्रॉब्लेम इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटचा असा आहे की ही ट्रीटमेंट प्रोलॉंगड आहे. म्हणजे मंथली आपल्याला सायकल्स आहे आणि मग ते एक स्ट्रेसचं पण एक सायकल तयार होतं. येस ट्रीटमेंट चालू होते, मग होप्स बिल्ड होतात येस आणि पुढची पाळी आली की अगेन यू गो Crash. डाऊन द लाईन आणि तुमचं परत स्ट्रेस चालू होतं. सो हे जे सायकल आहे होप विशियस सायकल फ्रस्ट्रेशन होप फ्रस्ट्रेशन हे पेशंटला समजून सांगणं आपलं पहिलं आपण करतो. मला वाटतं की ह्या तुम्ही एक असं नका समजू की तुम्ही आले आणि 2 महिन्यात प्रेग्नन्सी राहिली पाहिजे, Be 3 realistic. महिन्यात. सो बी रिअलिस्टिक अँड गिव्ह युअर सेल्फ टाइम. सो टाइम फ्रेम मध्ये आपण काम करायला पाहिजे की एक तर समजून घ्यायचं आणि त्या टाइम फ्रेम मध्ये काम करून म्हणजे जसं आपण नेहमी उदाहरण देतो की आपल्याला प्रेग्नंट व्हायचं म्हणजे काय दिल्लीला जायचं. बरोबर दिल्लीला जायला चालू केलं आणि तुम्ही चालताना प्रत्येक पावलाला म्हटले की दिल्ली का नाही आली, तर ती काय लवकर येणार नाही. त्याला जेवढा वेळ लागायचा तो लागणारच आहे. सो ते समजलं की तो स्ट्रेस थोडासा मॅनेजेबल होतो. आणि ऑफकोर्स स्ट्रेस मॅनेजमेंट ऍज सच हा वेगळा एक भाग आहे ज्याला तुम्ही मेडिटेशन करू शकता, योगा त्याचा पार्ट आहे. आणि स्ट्रेस हॉबी यू हॅव यू कॅन नर्चर. स्ट्रेसचा प्रॉब्लेम असा आहे की स्ट्रेसमुळे एक क्वालिटी पण सफर होते Yes. आणि तुमचा हार्मोन इम्बॅलन्स होतो. मग आपण कितीही चांगली ट्रीटमेंट केली तरी त्याचा रिझल्ट येत नाही असं जेव्हा तुम्हाला वाटतं त्याचं एक कारण स्ट्रेस पण असतं. सर आणि मला वाटतं फायनान्शियल स्ट्रेस हा पण एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे. कारण आपण बाकी सगळ्याचं सोंग आणू शकतो. आय थिंक पेशंट विल से की आम्ही पैशाचं सोंग नाही आणू शकत.